रायगडावर ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी. अजितदादांचं भाषण झालंच नाही. फडणवीस शिंदेंना भाषणाचा आग्रह करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. किल्ले रायगडाला पर्यटन स्थळ नाही तर प्रेरणास्थळ बनवण्याचा प्रयत्न करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची किल्ले रायगडावरून घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांसाठी कडक कायदा करावा. 10 वर्षांनी शिक्षा अवमान करणाऱ्याला व्हावी. किल्ले रायगडावरून छत्रपती उदयनराजेंची अमित शहांकडे मागणी. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे, पण आपण लोकशाहीनं चालणारे आहोत, त्यामुळे याबाबतीत आम्ही कडक कायदा करू. किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शिवरायांचं दिल्लीमध्ये तसंच मुंबईतील राजभवनाच्या जागेवर भव्य स्मारक करावं. अमित शहांनी याबाबत घोषणा करावी. रायगडावर शहांसमोर उदयनराजे यांनी मागणी केली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवरायांचं अरबी समुद्रामध्ये भव्य स्मारक उभारणार. दिल्लीमध्ये देखील शिवरायांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू. उदयनराजे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. एकनाथ शिंदेंकडून शहांचा कणखर गृहमंत्री असा उल्लेख. तर शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण गुलामगिरीमध्येच असतो. शिंदेंचं वक्तव्य. मंगेशकर रुग्णालयानं प्रकाश आमटेंकडून 5 लाखांचं बिल घेतलं होतं. मंगेशकर रुग्णालयातील 7वा मजला हा मंगेशकर कुटुंबियांसाठी राखीव आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा पुन्हा मंगेशकर कुटुंबावर आणि रुग्णालयावर निशाणा. अमित शहा सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार आहेत आणि शहांच्या रायगड दौऱ्यामुळेच पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वादामुळे रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित झालंय. शहांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाचा आज विषय नाही. माझ्या मनामध्ये ती भावनाही नाही. स्नेहभोजनानिमित्त आज महायुतीचे नेते एकत्र. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि शिवसेनेचा पालकमंत्री असेल. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर शहा तटकरेंच्या घरी जेवतील यात काही गैर नाही. शिरसाटांचं विधान. बच्चू भाऊ कच्चू हो गया. बच्चू कडूंच्या आंदोलनावरून गुलाबराव पाटलांची टीका. खबर पता चली क्या, एसएनशी गट असं कॅप्शन देऊन राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्विट. पुढील 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला कळेल. संजय राऊतांची आपल्याच ट्विटवर प्रतिक्रिया. शिंदे तुम्हाला पुरून उरले, तुम्ही लपणारे उंदिरात. राऊतांच्या ट्विटला शिरसाट यांचं उत्तर. गोगावलेच नाही तर एकनाथ शिंदेंचंही चंगू बगाळा आवळायलाच आता भाजपनं सुरुवात केलेली आहे आणि शिंदेंनी सुरू केलेली कामं बंद पाडली आहेत. शिंदेंची गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. माजी खासदार विनायक राऊत यांचं शिंदेंबद्दल मोठं विधान. वर्धा जिल्ह्यातील उद्योगांचे महाराष्ट्र शासनासोबत 47 सामंजस्य करार. जिल्ह्यामध्ये 1247 कोटींची गुंतवणूक होणार आहे. 3314 नवतरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. पुण्याच्या आंबेगावात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जनता दरबार घेतलाय. नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. अकोलामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिम जिल्ह्यात यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज. 83,243 क्विंटल बियाण्यांची कृषी आयुक्तांकडे मागणी. वाशिमच्या बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक. कांडिता हळदीला आता 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतामध्ये विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग लागली. शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. इचलकरंजीमध्ये केमिकलयुक्त पाणी थेट रस्त्यावर कापडावर. प्रतिक्रिया करणारं पाणी रस्त्यावर आल्यानं आता नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. पालिकेचं दुर्लक्ष होत आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या 28 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आणि हजारो पाण्याची नासाडी झाली. हजारो लिटर पाणी नासतं आणि त्यामुळे उमरी पाळद्यासह आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम देखील होतोय. जळगावच्या बोदवडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका पिकाला आग. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता. पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट. अल्प पाणीसाठ्याची पक्ष्यांनाही झळ. पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल होत आहेत. सुखना धरणामध्ये भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी. पुण्याच्या मुळशीमध्ये शरद पवार गटाचं गॅस दरवाढी विरोधामध्ये निषेध आंदोलन. तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. तहसीलदारांना निवेदन.
बेळगावमध्ये वक्फ विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांचा मोर्चा, जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये 2 तरुणांकडून एकाची गोळ्या घालून हत्या झाली. पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याचं उघड. डोंबिवलीत लपलेल्या एका आरोपीला मानपाडा पोलिसांच्या बेड्या. लातूर ड्रग्ज प्रकरणी एटीएस कडून पत्र्याच्या शेडची पाहणी. डीआरआय पथकानं छापा टाकून ड्रग्ज आणि आरोपींना ताब्यात घेतलंय. घटनेची सर्व बाजूनच चौकशी सुरू झाली आहे. सातारामध्ये अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद. खंबाटक्की घाटाजवळील बेंगरुटवाडी या परिसरातली घटना आणि आधुनिक साहित्य, गॅस टँकर, 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईतील हायफाय प्रोफाईल परिसरामध्ये चोरी करणारा गजाड. 36,40,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल लंपास. वांद्रे ते दहिसर दरम्यान या आरोपी विरोधात सुमारे 30 गुन्हे दाखल आहेत. वर्धा शहरामध्ये 3 ठिकाणी चोरी. शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी. टायर्सच्या दुकानातून रोख रक्कम लंपास. तर तालुका आरोग्य कार्यालयामधून संगणक, यूपीएसची चोरी झाली आणि गुन्हा दाखल झाला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये वाढ. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत लोहा पोलिसांनी चोरीच्या तब्बल 12 दुचाकी जप्त केल्यात. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये शांताबाई नावाचं फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय आहे. प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित. अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार. पोलिसांकडून अधिक तपास. 108 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शिक्षक उपसंचालकांकडून चौकशी. जळगावच्या राष्ट्रीय सहकार शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपसंचालकांकडून चौकशी. बेकायदेशीर भरती झाल्याचा आरोप करत ही चौकशी करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये गुंतवणूक शिखर परिषद ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2025चं आयोजन. जिल्हा उद्योग केंद्राकडून नियोजन भवनमध्ये आयोजन. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. साताऱ्याच्या भरतगाव वाडीमध्ये आजी-माजी सैनिकांच्या प्रयत्नामधून उभारलेल्या स्वागत कमानीचं उद्घाटन. भारतीय नौदलाच्या कॅप्टन देवी किरण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. नांदेडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. हनुमानगड इथं सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा. सकाळी पूजा आणि आरती करून अभिषेक करण्यात आला. शिर्डीमध्ये हनुमान जयंती दिनी 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा. दगडी गोटा उचलण्याच्या या स्पर्धेत अनेक तरुणांचा सहभाग. नाशिकच्या लासलगावात हनुमान जयंतीचा उत्साह. शहरातील प्रमुख मार्गावर कावड यात्रा आणि पालखी मिरवणूक. मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनमाड शहरातील मंदिरं गजबजली आहेत. रुद्र हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.